नमस्कार, मी रवी विठ्ठलराव वानकडे, प्रभाग क्रमांक PDMC मधून उभा आहे. आणि PDMC हा जो भाग आहे हा अतिशय मागासलेला होता 7-8 वर्ष अगोदर. पण ताईच्या मार्गदर्शनाखाली या एरियात खूप कामं झाले आहे. अजूनही खूप कामं बाकी आहेत. आता 2 आमदाराचा निधी आहे. आता 2 आमदाराच्या निधीमधून ह्या एरियातला जास्तीत जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण आपली अमरावती महानगरपालिका ड वर्गात येते. नगरसेवकाला खूप कमी निधी मिळतो. नगरसेवकाच्या निधीवर विकास होत नाही. त्याच्याच माध्यमातून आपल्याला या एरियातला विकास करायचा आहे. आपण विकासाच्याच याच्यावर वोटिंग मागत आहोत लोकांना. प्रत्येक समाजाला आपण विकासाच्या मार्गावरच सांगत आहोत आपण का बाबा आपल्याला निवडून आल्यानंतर आम्हाला हे कामं करायचे ते कामं करायचे आहे. प्रत्येकाला आम्ही हेच सांगत आहोत. 4ही नगरसेवक मी रवी विठ्ठलराव वानकडे, मिनल योगेश सवई, राजेश्री मोहन क्षीरसागर आणि प्रमोद महल्ले. आता काय झालं आहे, 3च मशीन राहणार आहेत. 3 मशीनमध्ये पहिल्या मशीनमध्ये दोघांचे नाव राहणार आहे. रवी वानकडे 6 नंबरचं बटन राहणार आहे आणि मिनल सवईचं 4 नंबरचं बटन राहणार आहे. म्हणजे एका मशीनवर 2 घड्याळ राहणार आहे. दुसऱ्या मशीनवर एक याचं राजेश्री क्षीरसागरचं नाव राहणार आहे आणि तिसऱ्या मशीनवर प्रमोद मल्ल्याचं नाव राहणार आहे. अशा 3 मशीनवर आपल्याला 4 घड्याळचे बटन दाबायचं आहे. 4ही घड्याळच्या बटन दाबून आपल्याला ताईचे हात मजबूत करायचे आहे, साहेबाचे हात मजबूत करायचे आहे आणि आपल्या अमरावती शहराचा विकास महानगरपालिकेच्या आणि साहेबाच्या हातून कसा होईल याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहे. आणि मतदार बंधूंना आम्ही एवढंच सांगू शकतो का चांगल्या उमेदवाराला निवडून द्या. विकास होईल अशाच उमेदवाराला निवडून द्या. आता तुम्ही बघत आहे बाकी पक्षाचे उमेदवार आहेत, काहीच काम नाही आहे. किती वर्षापासून काही जे नगरसेवक होते त्यांनी येऊन पण पाहिलं नाही आहे. विकास 1 वर्ष झालं नाली बांधली तेव्हापासून नाल्या साफ नाही आहे. महानगरपालिकेचे कोणते कर्मचारी येत नाहीत. लाईटं बंद आहेत. फोन करू आम्ही परेशान राहतो. 1 वर्षापासून लाईट बंद आहेत आमच्या एरियातले. आता आम्ही जातो तो लोकांचे कंप्लेंट ठेस आहे का लाईट बंद आहे दादा, आम्ही फोन करू थकलो, नाल्या येत नाही, कुणी येत नाही, कर्मचारी येत नाही. तर आता हा जो भोंगळ कारभार आहे महानगरपालिकेचा, हा निवडून आल्यानंतर आम्हाला तो सुधारायचा आहे. आरोग्याचा प्रश्न सुधारायचा आहे, अंगणवाडीचा प्रश्न आहे, PR कार्डचा प्रश्न आहे, आमचं डेबुजी नगर आहे मागासलेलं, तपोन आहे, आरोग्याचा विषय आहे. ताईच्या माध्यमातूनच आम्हाला आणि चिलम छावणीतला एक नाल्याचा प्रश्न आहे. आम्ही गेलो त्या एरियात, चिलम छावणी एरियात, त्या लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे. म्हणजे पावसाळ्यात तर एवढे खराब हालत असेल त्यांची, तर आम्हाला तर म्हणजे ते विचारच पडला. लाईट नाही त्या एरियात, नाला नाही. आल्यानंतर चिलम छावणीचा आणि चिलम छावणीतला जो एक मेन रस्ता आहे तो गाडगेनगरला जोडला जाते. तो रस्ता आणि त्या रस्त्यावरचे जे पूल आहे त्याच्या ज्यानं वाहतुकीला लय अडथळा होते. पूर्ण गड्डे पडलेले आहेत त्या रस्त्याने. तो रस्ता एक सिमेंट रस्ता बनवायचा आहे. ते पूल काढून आणि त्या एरियातलं सौंदर्यीकरण कसं होईल, आमच्या एरियातलं सौंदर्यीकरण कसं होईल. आणि तपोन गेटमध्ये आपले दादाजी पटवर्धन आहे त्यांचं स्मारक आम्हाला ताईनं सांगितलं त्या रोजी त्या आपण एक स्मारक तयार करू म्हणून. तो स्मारक आणि म्हणजे आपल्या तपोन गेटला दादाजीचं नाव कसं एक डेव्हलप होईल आम्ही त्याचा पण विचार केला जाईल. मी जनतेला आवाहन करतो की 15 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं आपण घराच्या बाहेर निघून सण्या योग्य उमेदवाराला घड्याळला एक वोट करा. 4ही बटणं घड्याळच्या दावा आणि जास्तीत जास्त संख्येनं आपले नगरसेवक महानगरपालिकेत पाठवा अशीच आणि विकासाला वोट करा. मी अशीच सगळ्यांना विनंती करतो.